श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चैत्रांगणातील मोत्याचे हळदी कुंकवाचे करंडे कसे बनवायचे ते शिकणार आहे. तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 6 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा कापण्याकरता कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता करंडे बनवायला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा असा एवढा धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला सुईमध्ये 4 पांढरे मोती होऊन घ्यायचे. हे पहा, हे अशा प्रकारचे करंडे आपल्याला आज बनवायचे आहे. तर मी सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे. आता आपल्याला 4 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये. आणि आता आपल्याला त्याचा चौकोन करायचा आहे. तर ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा इथे आपला असा चौकोन तयार झाला पहा. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा फिरवून घेऊ, म्हणजे आपला हा चौकोन व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा फिरवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी चौकट केलेली आहे, अशा आपल्याला अजून 4 चौकट बनवायच्या. म्हणजे ही चौकट दोन, इथे आपल्याला 5 चौकट बनवायच्या आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. इथे आता आपल्याला 3 मोती येऊन पुढची चौकट बनवायची आहे. आता मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो मधला मोती धागा निघालेला त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, ही आपली इथे दुसरी चौकट तयार झाली. आता आपण हे 3 मोती ओढलेले आहेत, त्याच्यातला हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत हा एक मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आणि परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली, हा मधला मोती, त्याच्यातूनच त्याच दिशेने सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत हा एक पांढरा मोती आणि मधला एक पांढरा मोती, चौकटमधला हे 3 मोती ओढले, त्याच्यातला हा मोती आणि हा एक मधला पांढरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. आणि परत हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली. मग हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला आता शेवटची चौकट बनवायची. 1 2 3 4 चौकट आपल्या झाल्या. 5वी चौकट आपल्याला बनवायची. त्याच्याकरता मी धाग्यामध्ये परत 5 पांढरे मोती, परत 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता आपण हा एक मधला पांढरा मोती शेजारचा, त्याच्यातून सुई बाहेर काढली
परत हा मधला पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपले हे 5 चौकट झालेले आहे. आता आपल्याला ही एक चौकट सोडायची आणि ही एक चौकट सोडायची. सुई फिरवून घ्यायची आपल्याला. आता आपण सुई फिरवून घेऊ. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर ही चौकट आणि ही चौकट ह्या 2 चौकटी आपल्याला सोडून द्यायच्या आहे आणि ह्या 3 मोत्यांमध्ये आपल्याला परत एक चौकट बनवायची आहे. त्याच्या आपल्याला 4 लाईनी इथे करायच्या आहेत. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला रंगीत मोती घ्यायचे आहे. तर मी आता इथे लाल रंग घेतलेला आहे मोत्यांचा. एक पिवळा करंडा माझा इथे तयार झालेला आहे. पहा, आता मी लाल रंग वापर करणार आहे. आता मी हे 3 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, इथे आपली ही एक चौकट तयार झाली. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. तुम्ही हा करंडा करून पहा, कॉमेंट्सद्वारे मला कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचे बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण परत 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेतले. पहा, हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आता हा जो लाल मोती, सुरुवातीला 3 मोती ओवून आपण ही चौकट केली. आता आपल्याला 2 मोती ओवून इथपर्यंत चौकट बनवायची. तर हा एक लाल मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. करंडा एकदम सोपा आहे बनवायला, करून पहा. मी जेवढ्या चैत्रांगणातल्या वस्तू आहेत तेवढ्या शिकवायचा प्रयत्न करणार आहे चैत्र महिन्यापर्यंत. आता थोड्या दिवसांनी आपला पाडवा येणार आहे. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 2 लाल मोती ओवून घेतले आणि हा जो एक लाल मोती आहे ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. परत आता हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण परत ह्या लाल मोत्यातनं सुई वरती काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, खालचा लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत आता हा एक वरचा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे परत आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 लाल मोती ओवून घेतले. पहा, आणि ह्या एका लाल मोत्यातनं ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, सुरुवातीला जो कोपऱ्यातला मोती आहे त्याच्यातूनच आपल्याला 3 मोती ओवून 4 मोत्यांची चौकट करायची. ह्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि परत शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे चौकटचा आकार व्यवस्थित असा तयार होतो. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, ही चौकट केली. ह्या चौकटमधला हा एक मधला लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती चौकटमधला आणि पुढच्या चौकटमधला एक मोती, अशी 2 मोत्यांमधलं सुई परत बाहेर काढली. आता इथे परत 2 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत हा एक खालचा लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि परत हा एक लाल मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे. पहा, आणि आता इथे हे 3 मोती आलेले आहेत. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढली. इथे आल्यावर आपल्याला हा एक मोती चौकटमधला आणि 3 मोती होऊन 4 मोत्यांचे चौकट बनवायचे. अशा आपल्याला अजून 2 लाईनी वरती काढायच्या. एकूण ह्या 4 लाईनी आपल्या इथे तयार होतात. हे पहा,
आहे. असं माझं एवढं झालेलं आहे. इथपर्यंत आपल्या ह्या 4 लाईनी झालेल्या आहे पहा लाल मोत्यांच्या. 1 2 3 4. आता आपल्याला ह्या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला पांढरे मोती लागणार आहेत. तर मी आता 3 मोती पांढरे धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच त्याच दिशेने सुई अशी आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे वरचे जे आपण आत्ता 3 पांढरे मोती ओवले त्या तिघही मोत्यातून सुई आपल्याला ह्या मोत्यात काढायची, ह्या तिसऱ्या मोत्यात. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा 1 नंबरचा ओवलेला पांढरा मोती, धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे. नंतर हा 1 पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. नंतर हा 1 पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे एक जास्तीची चौकट बनवायची आहे. इकडे एक जास्तीची चौकट बनवायची आणि इकडे पण एक जास्तीची चौकट बनवायची. त्याच्याकरता मी परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातूनच आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्याच्यातूनच सुई आपल्याला परत खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली एक एक्स्ट्रा जास्तीची चौकट तयार झालेली आहे. आता आपण हा 1 लाल मोती आणि हा 1 लाल मोती, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा. हे 3 लाल मोती, त्याच्यातला हा 1 मोती आणि हा 1 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 2-2 पांढरे मोती ओवून चौकट बनवायची आहे. तर मी आता धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. तुम्ही 4-5 नंबरच्या मोत्यातही हे करंडा बनवला तरी छान दिसेल. हे पहा, हे 2 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आता हा 1 पांढरा मोती आणि हा 1 रंगीत मोती, अशी ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढू. हा 1 लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत त्याच्या पुढचा 1 लाल मोती, अशी सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत हा पांढरा मोती आणि हा लाल मोती, अशी सुई आपण बाहेर काढू. हे पहा, ही अशी ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि परत हा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण इकडे 3 मोत्यांची चौकट केली तशी इथे आपल्याला एक जास्तीची चौकट बनवायची. एक इकडे केली, एक इकडे करायची. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. आपण इकडे पण हे 3 मोती ओवलेले आहे, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली. आता इथे सुद्धा आपल्याला 3 पांढरे मोती ओवून 4 मोत्यांची चौकट करायची. हे 3 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातून सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची. हे पहा, हा 1 मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई मी वरती काढून घेतली. ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. इथे आपली ही एक चौकट तयार झाली. आता आपण ह्या एका पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला इकडची ही चौकट सोडायची आणि इकडची ही चौकट सोडायची. जसं आपण इथे केलं ना खालच्या भाग सुरुवातीला, तसंच इथे करायचं. ही एक चौकट सोडायची आणि ही एक चौकट सोडायची. आता आपल्याला ह्या 3 मधल्या मोत्यांमध्ये आपल्याला परत डिझाईन बनवायची आहे. आता आपण इथे परत 3 पांढरे मोती घेऊ.
हे 3 पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपण हा पुढचा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही सुई काढल्यानंतर इथे आता आपल्याला 2 पांढरे मोती ओढून घ्यायचे. हे 2 पांढरे मोती ओढून घेतले. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. परत आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे असे पांढरे 2 मोती घेतले आणि आता आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या एका पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला आता 1 2 3 हे 3 मोती वरचे आहेत. आपल्याला ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई परत बाहेर काढायची. तर मी काय करणार आहे, ह्या एका मोत्यातनं सुई वरती काढून घेतली पहा. हे 3 मोती आहे, त्याच्यातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. नंतर मग हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. परत त्याच्या पुढचा एक मोती, अशी आपण 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. ह्या 2 मोत्यांच्यामध्ये आपली सुई आली पहा. आता इथे आपल्याला एक चौकट बनवायची आहे रंगीत मोत्यांची. त्याच्याकरता मी परत धाग्यामध्ये 3 लाल मोती ओढून घेणार आहे. हे 3 लाल मोती ओढून घेतले आणि ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे पहा. इथे आपला हा कुंकवाचा करंडा तयार झालेला आहे. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. फक्त धागा व्यवस्थित ओढायचा आहे म्हणजे आपला चौकटचा आकार व्यवस्थित असा तयार होतो. तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही करंडा करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा. हे पहा, आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. ही अशी सुई मी ह्याच्यातनं काढली, ह्या चौकटमधनं. हा आपला धाग्याचा गोल झालेला आहे. ही सुई त्या गोलातनं, धाग्याच्या गोलातनं बाहेर काढली पहा आणि ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई आपली आलेली ही इथे मी अशी गाठ पाडून घेतलेली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हा सुंदर असा मोत्याचा करंडा आपला इथे तयार झालेला आहे. चैत्रांगणातील हळदी कुंकवाचे मोत्याचे बनवलेले करंडे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.